नमस्कार मित्रांनो. एमपीसी मेडिझी मध्ये मी अर्जुन शदार आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. पहा मित्रांनो, आपण सर्वांना आता माहितीच आहे की आपण बघा डीकॅड ही सिरीज पाहतोय. डेली करंट अफेअर्स डिस्कशन ही सिरीज पाहत असताना सध्या आपण आयोगाचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, चालू घडामोडीच्या प्रश्नांवरती आपण सध्या चर्चा करत आहोत. या चर्चेच्याच माध्यमातून आपल्याला करंट अफेअर्सच्या बाबतीत काही महत्त्वाचे निष्कर्ष मिळत आहेत की आपण पाहतोय. सोबतच अप्रोच असेल, ट्रिक्स अँड टिप्स असतील, ऑप्शन इलिमिनेशन्स वगैरे असतील, याचा कितपत उपयोग वगैरे होतोय किंवा कशा पद्धतीने या गोष्टी अप्लाय करायच्या वगैरे असतात याची चर्चा आपण करत आहोत. आले लक्षामध्ये? ही चर्चा करत असताना बघा, डेली करंट अफेअर्स डिस्कशन ही सिरीज, ही चर्चा आपण प्रामुख्याने आपल्याला आयोगाचा लेटेस्ट ट्रेंड पाहायचा आहे, त्या अनुषंगाने इन डेप्थ अनालिसिस आपण करतोय आणि मग त्यानंतर आपल्याला करंट अफेअर्सचं कॉन्टेंट अभ्यासायचं आहे. हे करत असताना सध्या आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन डिस्कशन करत असताना आजच्या लेक्चर्स मध्ये आपण स्टेट सर्व्हिस प्रिलिम, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 चे करंट अफेअर्सचे प्रश्न आपण अभ्यासूयात, चर्चेला घेऊयात. म्हणजे एकूण 15+15 असे 30 प्रश्न आपण आजच्या लेक्चर्स मध्ये चर्चा करूयात. त्यावरती ही चर्चा तुम्ही काळजीपूर्वक ऐकावी अशी अपेक्षा किंवा तुम्ही ती ऐकली पाहिजे. ठीक आहे. बघा, ठीक आहे, हा माझा थोडक्यात परिचय. पुढे पाहूयात. ठीक आहे. बघा, आजच्या लेक्चर्स मध्ये आपण स्टेट सर्व्हिस प्रीलिम 2021 ची चर्चा करत असताना करंट अफेअर्सचे आपल्याला एकूण 15 प्रश्न विचारले गेलेले होते. तर बघा, ह्या प्रश्नांपैकी वन लाईनर प्रश्नांची संख्या 12 होती आणि मल्टिपल स्टेटमेंट विधानावरती आधारित प्रश्न फक्त 3 होते. बरोबर. ज्यावेळेस वन लाईनर प्रश्नांची संख्या जास्त असते, मी नेहमी सांगतो की त्याचा अर्थ काय असतो की आपल्याला करंट अफेअर्सचं त्यावेळेस काय करणं अपेक्षित असतं, पाठांतर जास्त करणं अपेक्षित असतं. ऑब्जेक्टिव्हिटी जास्त असल्यामुळे, फॅक्ट्स जास्त असल्यामुळे, किंवा तिथं ऑप्शन एलिमिनेशनला स्कोप नसतो, लॉजिकला फारसा स्कोप नसतो वन लाईनर प्रश्नांच्या बाबतीत. त्यामुळे याचा अर्थ असा आहे की आपल्याला करंट अफेअर्सच्या बाबतीत महत्वाच्या परीक्षाभिमुख चालू घडामोडींवरती पाठांतरावर भर देणं अपेक्षित आहे. तर बघा, 2021 मध्ये इंटरनॅशनल इव्हेंट आणि भारताशी संबंधित काही इंटरनॅशनल इव्हेंट असेल असे प्रश्न एकूण 8 होते. राष्ट्रीय घडामोडी नॅशनल इव्हेंट वरती एकूण 6 प्रश्न होते. म्हणजे आपल्याला एक ट्रेंड लक्षात येतोय अलीकडे की आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि राष्ट्रीय घडामोडींना जवळजवळ सारखंच वेटेज दिलेलं आहे. ठीक आहे. आणि महाराष्ट्रावरती बघा एकच प्रश्न होता 2021 मध्ये. आपण पाहिलं 2024 मध्ये 2 प्रश्न होता, 23 मध्ये पण एक की दोनच प्रश्न होता, 22 लाही एकच प्रश्न होता आणि आता 21 ला पाहतोय की आपण एक प्रश्न आहे. म्हणजे सरासरी 1-2 प्रश्न महाराष्ट्रातील घडामोडींवरती विचारले जातात. याचा अर्थ काय? महाराष्ट्रातील चालू घडामोडींवरती जास्त अभ्यास करण्यात वेळ वाया घालवायचा नाही, असा त्याचा अर्थ. हे आपण आता वारंवार खूप वेळा बोलून झालेलं आहे. पण ह्या गोष्टी मी वारंवार मुद्दामून हायलाईट याच्यासाठी करतोय की बऱ्याचदा काय होतं, करंट अफेअर्स आपण सिक्वेन्स मध्ये अभ्यासाला सुरुवात करतो. जे करंट अफेअर्सच्या बिट्स आपल्याला दिसतील त्या आपण जशा तशा पाठ करायला सुरुवात करतो. बरोबर, येतंय लक्षात? हे अनालिसिस मधून आपल्याला हेच सांगायचं की कोणत्या गोष्टी कॅच करायच्यात आणि कोणत्या नाही. हे एक प्रकारचा प्रोग्राम आपल्या बॅक ऑफ द माइंडला असावा, फीड झालेला असावा, म्हणून आपण ही चर्चा करत आहोत. ही चर्चा आपण त्यामुळे काळजीपूर्वक ऐकावी, नव्हे ऐकलीच पाहिजे. ठीक आहे. बघा, आता आपण 2021 चे प्रश्न पाहत असताना पहिलाच प्रश्न. पाठीमागच्या लेक्चर्स मध्ये मी काय म्हटलेलो आहे तुम्हाला की महिलांच्या हक्कांशी संबंधित काही करंट अफेअर्स मध्ये तुम्हाला जर दिसत असेल महिलांचे बाल हक्कांचे वगैरे विषय, तर अशा गोष्टी लगेच कॅच करायच्या, पाठच करायच्या, असं आपण म्हटलं होतं. तर ही चर्चा आपण नेहमी करतोय. ठीक आहे. आपण ही ही एक गोष्ट आपण बोललो होतो की कुठलाही कायदा जर चर्चेत असेल, एखादं बिल असेल किंवा एखादी घटना दुरुस्ती असेल, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट असेल, एखादं बिल किंवा ऍक्ट चर्चेत असेल, ठीक आहे, एखाद्या कायद्याचं कलम चर्चेत असेल, सुप्रीम कोर्टाचे जजमेंट चर्चेत असतील, तर ह्या आपल्या वाचनात येणं अपेक्षित आहे किंवा त्यावरती आपण फोकस करणं अपेक्षित आहे, असं आपण बोललो होतो. मग जर झटपट तिहेरी तलाकाला फौजदारी गुन्हा ठरवणारा जर कायदा संमत झाला असेल, एकतर बघा, महिलांच्या हक्कांशी किंवा महिला सुधारणांशी संबंधित हा कायदा असल्यामुळे, महिला हक्कांशी संबंधित असल्यामुळे त्या कायद्यावरती आपण अधिकच लक्ष देणं अपेक्षित होतं. तर मग 2019 मध्ये हा कायदा आलेला आहे. तेव्हापासून भारतात कोणता दिवस हा मुस्लिम महिला हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. आता कोणता दिन साजरा केला जाणार आहे? शक्यतो जो कायदा ज्या दिवशी संमत झाला असेल ती तारीख निवडली जाणार आहे, किंवा राष्ट्रपतींची मंजुरी त्या कायद्याला ज्या दिवशी मिळालेली आहे ती तारीख वगैरे निवडली जाणार आहे जनरली. बरोबर. मग आपल्याला लक्षात येते की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीचा काहीच रेफरन्स येत नाही. येते का लक्षात तुमच्या? 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या दिवशी कुठला कायदा संमत होईल का? आणि एखादा जरी
आता राष्ट्रीय घडामोडी ही भारतात एखादा दिवस ठरवायचा आहे महत्वाचा. आपले राष्ट्रीय दिवस ठरवले जातील का त्या दिवशी आपण देशाचं स्वातंत्र्य किंवा देशाच्या आपल्या गणराज्याचा आपण जल्लोष करत असतो किंवा तो उत्सव आपण साजरा करत असतो. दुसरा कुठला तरी दिवस निवडला जाईल ना, असं एक लॉजिक आपल्याला कळतंय. आता इथे बघा, 1 ऑगस्ट आणि 15 जानेवारीत तुम्ही कुठलेही एक रिस्क घेऊन उत्तर देऊ शकता. पण इथं लॉजिक असं आहे की आता हा कायदा संमत झालेला आहे, संसदेचं अधिवेशन कधी सुरू असणार आहे आणि तोच दिवस कुठला तरी निवडला जाणार आहे ना, ज्या दिवशी संमत झाला तो. कारण इथं काय सांगितलंय की तेव्हापासून भारतात कोणता दिवस मुस्लिम महिला हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. जनरली जानेवारी मध्ये संसदेचं अधिवेशन नसतं, पुढे फेब्रुवारीत बजेटचं सेशन असतं, आपल्या सर्वांना माहिती आहे. अं, ठीक आहे, म्हणजे आपल्याला लक्षात येते की ऑगस्ट मध्ये साधारणतः हे जे म्हणजे पावसाळी अधिवेशनात वगैरे हे साधारणतः संमत झालेलं असणार आहे, असं आपल्याला लॉजिक लावता येते. ठीक आहे, हा वन लाईनर प्रश्न आहे, माहित असणं अपेक्षित आहे. पुढे बघा आता, अमेरिकेतल्या कुठल्या तरी राज्याने काय केलेलं आहे, कन्नड भाषा आणि राज्योत्सव दिवस साजरा केलेला आहे. म्हणजे इंटरनॅशनल लेवलला इतर कुठल्या देशात भारताशी संबंधित काहीतरी घडतंय, भारतातील कन्नड भाषेचा राज्योत्सव दिवस साजरा केलेला आहे. म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी कॅच करणं अपेक्षित आहे. अर्थातच याचं उत्तर जॉर्जिया होतं. ऍक्च्युअली वन लाईनर क्वेश्चन्स आहेत, एक तर आपल्याला उत्तर माहित असेल तर लॉजिकला वगैरे इथं काही स्कोप नव्हता, किंवा माहित नसेल असं उत्तर माहित नसेल, किंवा एकतर माहित असेल लॉजिकला स्कोप नाही, असं मला या ठिकाणी म्हणायचंय. म्हणजे इथे लक्षात, हा इव्हेंट आपल्याला काय सांगतोय की इतर राज्यात आपण पाहिलं होतं बघा, मागच्या लेक्चर्स मध्ये एक प्रश्न आला होता की ऑस्ट्रेलियाने काय केलं होतं. ऑस्ट्रेलियाने काय केलं होतं, राजेशाहीचा उल्लेख असलेला, म्हणजे तिथल्या त्यांच्या ज्या चलनी नोटा आहे, चलनी नाणी आहे, त्यांच्यावरती जो राजेशाहीचा, ब्रिटिश राजेशाहीचा जो उल्लेख होता तो काढून टाकला होता त्यांनी, ऑस्ट्रेलियाने. बरोबर. आता आपण पाहिलं होतं की भारत अप्रत्यक्षपणे कॉमनवेल्थ ऑफ नेशन्सचा, म्हणजे अप्रत्यक्षपणे म्हणण्यापेक्षा थेट कॉमनवेल्थशी संबंधित येतो, आणि अप्रत्यक्षपणे ऑस्ट्रेलियाची ही न्यूज भारताशी कनेक्ट होते, हे असं आपण पाहिलं होतं. बरोबर. इंटरनॅशनल लेवलला प्रत्यक्षात अप्रत्यक्षपणे भारत जिथं संबंधित असतो, काहीतरी वेगळं उल्लेखनीय असं काहीतरी घडतंय, त्यावरती प्रश्न जाणार आहे. मग कन्नड भाषा आणि राज्योत्सव अमेरिकेत साजरा केला गेलेला आहे, त्यामुळे ही न्यूज आपण कॅच करणं अपेक्षित आहे, असा त्याचा मिनिंग आहे. मग इथून पुढे करंटचा अभ्यास करताना ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं अपेक्षित आहे की आपल्याला नक्की काय कॅच करायचं. येते लक्षामध्ये, पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर होतं. बघा पुढे आता, चंदीगडची चमत्कारी आई. एक लक्षात ठेवायचे, डेली न्यूजपेपर रिडिंग करताना असं काहीतरी मिराक्युलस किंवा वेगळं काहीतरी उल्लेखनीय अशी एखादी व्यक्ती चर्चेत येते, आणि आयोगाला पण अशा गोष्टींवरती फोकस करायला आवडतं. म्हणजे आयोगाचे आपण प्रश्न पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल काहीतरी एखादा व्यक्ती खूपच असा वेगळं काहीतरी करतोय, मग ती फ्रंट लाईन एकदम फ्रंट न्यूज होते, फ्रंट पेपरला न्यूज होते, ती अगदी फ्रंट पेजवरती न्यूज होते. ठीक आहे, अशा गोष्टी आपल्याला, चंदीगडची चमत्कारी आई, मन कौर उत्तर आहे. ठीक आहे, त्यांना मिरॅकल मॉम फ्रॉम चंदीगड असं म्हटलं जायचं, काम वगैरे म्हटलं जायचं वगैरे, काय मिरॅकल त्यांनी केलंय वगैरे, ही त्यावेळेसचा अभ्यासाचा भाग होता, आता अभ्यास अपेक्षित नाही म्हणा. पण मी एक तुम्हाला त्यातला भाग सांगतोय की त्यावेळेस त्यांनी काहीतरी केलेलं आहे बाबा. आता बघा, नोबेल शांतता पारितोषिक आता मारिया रेसा यांना मिळालेलं आहे, किंवा त्यांच्या जी कोणती संस्था त्यांनी स्थापन केली त्यासाठी मिळाला असेल. आपण नेहमी म्हणलं होतं की महत्वाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार नेहमी सांगतो, आणि त्यातल्या त्यात शांततेचा नोबेल पारितोषिक एखाद्या महिलेला प्राप्त झालाय, आपण पाहिलं होतं बघा. नोबेल शांतता पारितोषिक प्राप्त मारिया रेस यांनी रॅपलर नावाची डॅश डॅश स्थापन केली आहे. बरोबर. संगीत कंपनी आहे की साहित्यिक संघटना आहे, स्त्रीवादी संघटना आहे, आणि शोध पत्रकारितेसाठीची डिजिटल माध्यम कंपनी आहे. आता एक लक्षात यायचं, आता हे आपल्याला माहित असणं अपेक्षित होतंय. शांततेचा नोबेल पारितोषिक दरवर्षी चर्चेत असतो, वाचनात आपल्या येतं, कुठेही न्यूजपेपरमध्ये जा, कुठल्याही ऑनलाईन पोर्टलवरती जा, मॅगझिन मध्ये कुठल्याही पहा, कुठल्याही इयरबुक मध्ये पहा, खूप जास्त चर्चा यावरती होणारच आहे. मग आता रॅपलर नावाची संस्था नक्की कशाशी संबंधित आहे बाबा, आपल्याला उदाहरणार्थ माहित नाही, परंतु मग काय लॉजिक लागणार आहे आपलं. तर आयोग इथं पर्याय फ्रेम करताना डिजिटल माध्यम कंपनी असं फक्त देऊ शकली असती, पण इथं काय सांगितलेलं आहे, शोध पत्रकारितेसाठीची ही एक डिजिटल माध्यम कंपनी आहे, ऑप्शन एलॅबोरेट करून सांगितलेलं आहे. त्यामुळे ते उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे, असं आपल्याला लॉजिक लावता येते. अर्थातच इनफॅक्ट आपल्याला हे माहित असणं अपेक्षित होतं,
आणि एक त्यातला एक भाग सांगतोय तुम्हाला की ऑप्शनकडे पण आपण काळजीपूर्वक पाहत राहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला लॉजिक लावता येतात. आता बघा, मानव विकास अहवाल, आता आपण नेहमी सांगतो की निर्देशांकांवरती प्रश्न असतात, आणि त्यातल्या त्यात ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा दरवर्षी 1990 पासून जाहीर होतो आणि खूप जास्त चर्चेत असतो. इकॉनॉमिक्सचा अभ्यास करत असताना म्हणा किंवा करंट अफेअर्सचा अभ्यास करत असताना ही न्यूज आपल्या वाचनात येतेच नव्हे, ती आपल्या वाचनात आली पाहिजे, आपण त्यावरती फोकस केला पाहिजे, खूप डिटेलमध्ये त्याचं अनालिसिस केलं पाहिजे. आणि ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट अभ्यासताना त्याच्यात ज्या थीम्स असतात दरवर्षीच्या, त्यावरती फ्रिक्वेंटली क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. आणि 2020च्या पेपरमध्ये, 2021च्या प्रिलिमला, 2020चा विचारला जर जाणार असेल तर मग त्याची थीम आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. आता जर जनरल तुमचा जीएसचा जिओग्राफीचा जर अभ्यास असेल ना, तर लॉजिक वरती पण तुम्हाला हे उत्तर देता येत होतं की होलोसीन, मायोसीन, इओसीन, जिओग्राफिकल टाइम स्केल वरती हे कालखंड खूप जुने आहेत. बरोबर. अलीकडे काहीतरी आयोग त्याच्या अहवालाला वेगळी काहीतरी संकल्पना देणार आहे, अँथ्रोपोसीन. म्हणजे अँथ्रोपोसीन म्हणजे असा कालखंड की ज्या कालखंडात मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणावरती खूप घातक परिणाम व्हायला सुरुवात झालेली आहे. आपण अशा कालखंडात सध्या राहत आहोत. त्या कालखंडाला अँथ्रोपोसीन असं नाव दिलं जाणार आहे. आले लक्षामध्ये? तर ह्या गोष्टी प्रामुख्याने आपण लक्षात घ्यायचं की नक्की ऑप्शन कसे एलिमिनेट करायचे जनरली. आता जनरली ही थीम माहित असणं आपल्याला अपेक्षित होतच, परंतु लॉजिक वरती उत्तर देता येते. अँथ्रोपोसिन, आता बघा लक्षात घ्यायचं की तुम्ही अँथ्रोपोलॉजी हा सब्जेक्ट ऐकला असेल, युपीएससीचा ऑप्शनल असतो अँथ्रोपोलॉजी, त्याला आपण मानववंशशास्त्र असं मराठीत म्हणतो, किंवा वेगळ्या शब्दात, किंवा हाच शब्द आहे माझ्यामध्ये. ठीक आहे, अँथ्रोपोलॉजी आपण इंग्लिश मधला शब्द लक्षात ठेवतो. ज्याचा इंग्रजीचा चांगला अभ्यास आहे किंवा ज्याला अँथ्रोपो वगैरे म्हणजे काय, ह्युमन बिंग, ह्युमन साठी आपण हा रूट वर्ड वापरतो. ठीक आहे. म्हणजे त्यावरून आपल्याला हे लॉजिक लावता येते की मानवी विकास आणि डेल्टा यांच्यामधील संबंधावर भर दिलेला आहे. हे अँथ्रोपोसिनचा संबंध असणार आहे मानवी विकासावरती, याचा इम्पॅक्ट पडणार आहे. पुढे बघा काय सांगितलंय प्रश्न की संघ सरकारने जैन समुदायाला देखील अल्पसंख्याकांच्या यादीमध्ये समावेश केला होता. आता आता यावरती पूर्वी पण एक प्रश्न येऊन गेला, आणि माझ्या मते 2014च्या आसपास काहीतरी जैन समुदायाचा अल्पसंख्याकांच्या यादीत समावेश झाला होता. पण आता अलीकडे यावरती परत प्रश्न विचारलाय, म्हणजे इथं काहीतरी आहे आपल्याला क्ल्यू देणार आहे, लॉजिक देणार आहे, किंवा पॉलिटीमधून हा आपला अभ्यास होतोच, पॉलिटीच्या अभ्यासाचा हा आपला भाग आहे, त्यामुळे ते आपलं पाठ होतं तिथे ते आपल्याला माहित असणं अपेक्षित होतं. पण करंटमध्ये या गोष्टी चर्चेत आल्यामुळे आयोग प्रश्न विचारतं. पण तरी इथं आपल्याला एक क्ल्यू मिळालेला आहे. आता 6 अल्पसंख्याक समुदाय आहेत का, निश्चित आहेत, परंतु लक्षात घ्यायचंय इथे काय सांगितलेलं आहे की अल्पसंख्याक यादीमध्ये एखाद्या समुदायाचा समावेश करण्यासाठी संसदेने साध्या बहुमताने घटनादुरुस्ती मंजूर करणे आवश्यक असते. आता कुठलीही घटनादुरुस्ती जी केली जाते ती साध्या बहुमताने केली जाते का, नाही. आता ठीक आहे, इथं घटनादुरुस्तीची आवश्यकता नाहीच आहे मुद्दलात, परंतु आपण असं मानलं की इथं घटनादुरुस्ती करूनच ह्या गोष्टीला मंजुरी द्यावी जर लागत असेल, तर ती साध्या बहुमताने कशी काय दिली जाईल. घटनादुरुस्ती विधेयक आपल्याला माहिती आहे की विशेष बहुमतानेच मंजूर करावं लागतं. बी विधान जर चुकीचं असेल तर सरळ सरळ 3 पर्याय आपले एलिमिनेट होतात. आले लक्षात? फक्त ए बरोबर आपल्याला उत्तर देता येते. म्हणजे बाकीचं बाबा हे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाची स्थापना कधी झाली हे जरी आपल्याला माहित नसेल, तरी आपल्याला केवळ एका स्टेटमेंटच्या आधारे उत्तर देता येते. लक्षात ठेवायचे, एक्सेप्शनल काहीतरी प्रश्न जर विचारला असेल तर तिथं आपल्याला स्कोप असतो लॉजिक लावायला, हे कधी पण लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला एक्सेप्शनल प्रश्न आयडेंटिफाय करता आले पाहिजे, यासाठी बेसिक स्टडी खूप चांगला असावा लागतो. म्हणजे तुमचं जे मटेरियल तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे कुठल्याही इतर जीएसच्या विषयाचं, करंट अफेअरचं, ते अत्यंत आपल्याला काळजीपूर्वक अभ्यासणं गरजेचं असतं. त्याचं मॅक्झिमम रिडिंग, मॅक्झिमम रिव्हिजन करणं गरजेचं असतं. आले लक्षात? मग हे आपल्याला एक सिक्स सेन्स आपला सांगतो की आपला अंतर्मन आपल्याला सांगतंय की हा प्रश्न थोडा एक्सेप्शनल आहे बरं का, मग इथं आपल्याला काहीतरी रिस्क घेता येऊ शकते बरं का. अशा पद्धतीच्या आपल्याला गोष्टी सांगतायत. आपलं इंट्युएशन आपल्याला तसं सांगत असतं की तुम्ही हे ऑप्शन एलिमेंट वगैरे करा, किंवा हे आपल्याला लगेच, किंवा अशा गोष्टी या जीएसच्या अभ्यासाच्या लगेच लक्षात येऊ शकतात. आले लक्षामध्ये? पुढे बघा, बुकर पुरस्कार. आपण नेहमी म्हटलंय की महत्वाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार, चित्रपट क्षेत्रातला ऑस्कर पुरस्कार असेल, बरोबर, साहित्य क्षेत्रातला बुकर असेल किंवा बुकर इंटरनॅशनल पुरस्कार असेल, नोबेल पारितोषिक असतील, रेमन मॅक्सेसे पारितोषिक वगैरे असतील, ग्रॅमी अवॉर्ड वगैरे असतील, असे महत्वाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार आपल्याला नेहमी चर्चेत असणारे आपल्याला लगेच कॅच करता आले पाहिजेत. आता 2020चा बुकर पुरस्कार शुगीबेन यांच्या कादंबरीला मिळाला होता, चर्चेत होत्या त्या गोष्टी, ते आपल्याला सहज पाठ होणं अपेक्षित होतं. ठीक, वन लाईनर प्रश्न आहे, माहितीचं असणं अपेक्षित होतं.
इथं काही लॉजिकला स्कोप नव्हता. आणि कॉमन पुरस्कार आहे, बुकर पुरस्कारावरती आयोग फ्रिक्वेंटली प्रश्न जर विचारत असेल तर आपण त्या वर्षी जर अभ्यास करत असू तर त्या वर्षी ते आपण करणं अपेक्षित होतं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच काय, आता आपण इथून पुढे परीक्षा देतोय म्हटल्यावरती आपण इथून पुढे ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कॅच करताच आल्या पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. दुर्लक्ष, टंगळमंगळ, टाळाटाळ वगैरे कुठल्या गोष्टीकडे करून जमणार नाही. बघा, अँथ्रोपोसिन ही संज्ञा आली का परत? मगाशी एक प्रश्न गेला तोच सेम. म्हणजे तुम्ही हा प्रश्न होल्ड वरती ठेवला असता, की उदाहरणार्थ मला माहितीच नाही थीम बाबा, आणि हा प्रश्न होल्ड वरती ठेवला असता आणि पुढे जर प्रश्न वाचत वाचत आल्यानंतर ना तुमच्या लक्षात आलं पाहिजे की अँथ्रोपोसिन ही संज्ञा काहीतरी बाबा करंट मध्ये चर्चेत आहे, मग इथं तुम्हाला उत्तर देता आलं असतं अँथ्रोपोसिन, किंवा तसं तुम्हाला गेसवर्क करता आलं असं, रिस्क घेता आली असते. आता अँथ्रोपोसिन या संज्ञेचा नेहमी वापर करणारे आणि 95 साली ज्यांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले ते पॉल जे क्रुटझन हे कोणत्या देशाचे नागरिक होते? आता यांना एकतर नोबेल पारितोषिक 1995 साली मिळालेलं आहे. करंट 2020 हे चालू वर्षात, म्हणजे ज्यावेळेस पेपर होता त्या वर्षामध्ये त्यांना जर नोबेल पारितोषिक मिळालं असतं तर आपण ते वाचलंच असतं. पण आता लक्षात येते की बाबा त्यांना 95 साली काहीतरी नोबेल पारितोषिक मिळाले आणि 2020 मध्ये ते चर्चेत आलेत का आलेत, तर त्यांचं निधन वगैरे झालं असेल म्हणून ते चर्चेत आले. आले लक्षात? जनरली अशा प्रकारच्या न्यूज आपल्या वाचनातून मिस होऊ शकतात, पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ही ऑफबीट न्यूज आहे, जरा थोडा अवघड प्रकारातली ही न्यूज आहे किंवा इव्हेंट आहे. मी इथं फक्त वन लाईनर आहे, रिकामी जागा भरायची, काहीच लॉजिक लागत नसेल, पहिला उत्तर आपण देऊ शकतो. म्हणजे हे मी अगेन हे कधी सांगतोय, अत्यंत एक्सेप्शनल असा ऑफबीट असा प्रश्न असेल आणि आपण वाचनात आपल्याला जनरली असं आपलं अंतर्मन सांगते की बाबा ही अवघड प्रकारातली न्यूज आहे बाबा, हे आपण काय वाचताना तितकंसं फोकस करू शकत नाही की बाबा कुठल्या देशाचे ते नागरिक आहे वगैरे वगैरे. तर एक उत्तर आपल्याला देता येते. ठीक आहे. आता इथे लँड वरून पण आपल्याला देता येऊ शकत होतं. ठीक आहे, नेदरलँड एक त्यातलं रिस्क घेता येऊ शकत होती. पुढे पाहूयात बघा, ऑस्कर पारितोषिक अगेन आले लक्षामध्ये. आता इथे बघा, अँथनी हॉपकिन्स यांना जर मिळाला असेल, आणि वन लाईनर आहे. आता आपण म्हटलं की ऑस्कर पुरस्कार महत्वाचा आहे बाबा, दरवर्षी बाबा कुठल्या चित्रपटाला ऑस्कर मिळालाय, त्याचे प्रमुख त्यातला अभिनेता कोण, प्रमुख त्यातली अभिनेत्री कोण, त्याचा डायरेक्टर कोण, हे महत्वाच्या 3 फॅक्टचा ऑस्कर पारितोषिक आपल्याला दरवर्षी पाठच करावे लागतं. बरोबर, आपण इव्हन ते करतो, बहुतांश विद्यार्थी हे करतातच, जे रेग्युलर स्टडी करतात त्यांना हे निश्चित माहित असेल. त्यामुळे इथं काही लॉजिकला स्कोप नाही, एकतर पाठ आहे किंवा पाठ नसेल तर मग तुक्का बसला तर ठीक, नाही तर मग ठीक आहे. अगेन मग तिथं पाठ नसेल तर रिस्क आहे मग, कारण इथं काय लॉजिकला स्कोप देणार नाही. जसं की मागच्या प्रश्नात काय दिलाय, स्कोप दिलाय की बाबा पहिल्या क्रमांकावर ऑप्शन सेट केलेला आहे, इकडे ऑप्शन मध्ये कुठेतरी सेट केला जाणार आहे, लक्षात घ्या. इथे बघा, आता ब्लू हार्ट अभियान आहे, कशाशी संबंधित आहे? संयुक्त राष्ट्राशी संबंधित. आता इथे नेहमी सांगतो मी तुम्हाला, युनायटेड नेशन्सने, संयुक्त राष्ट्राने कुठलाही महत्वाचा प्रोग्राम सुरू केला असेल, युनायटेड नेशनने कुठलाही महत्वाचा एखादी कॉन्फरन्स आयोजित केली असेल, किंवा युनायटेड नेशन्सचे कुठल्याही गोष्टी चर्चेत असतील तर ते आपल्याला माहित असणं अपेक्षित असतं. ब्ल्यू हार्ट अभियान. आता इथं बघा, देह व्यापार असा ऑप्शन फ्रेम केलाय, इंग्लिशमध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग असा पर्याय दिलेला आहे, आणि पुढे परत कंसात काय दिले आपल्याला समजावं म्हणून, मानवी देह व्यापार असं आयोगाने इलॉबरेट केलेले. दोन उत्तर देता येते. फक्त आयोगाला देह व्यापार असं देता येत नव्हतं का? नाही, आयोगाने स्पेसिफिक मराठीत मानवी देह व्यापार असं दिलंय म्हटल्यावरती ते उत्तर असणार आहे, ब्ल्यू हार्ट अभियान. पुढे बघा, वांग यॅम्पिंग. आता हे बघा, अंतराळाशी संबंधित आपण नेहमी म्हटलं की एरोस्पेसशी संबंधित किंवा डिफेन्स रिलेटेड काय, जसं की आपण बघा फ्युसॉंग 12 नावाचं क्षेपणास्त्र पाहिलं होतं, उत्तर कोरियाने लॉन्च केलं होतं फ्युसॉंग 12 नावाचं क्षेपणास्त्र, त्यावरती प्रश्न आला. इंटरनॅशनल लेवल असं काहीतरी वेगळं घडतंय ना, स्पेस टेक्नॉलॉजीशी संबंधित असेल किंवा डिफेन्स रिलेटेड काहीतरी असेल, मिलिटरी इक्विपमेंटशी संबंधित काय असेल, क्षेपणास्त्रांशी संबंधित काय असेल, हे न्यूज लगेच कॅच करता येणं अपेक्षित आहे, त्यावरती प्रश्न रिपीट जातो. आता इथे स्पेस टेक्नॉलॉजी आणि काय तर अलीकडेच अंतराळात चालून आलेल्या अंतराळवीर आहेत, बरोबर, त्यामुळे ते आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. वन लाईनर प्रश्न आहे. इथं बघा, चीन, दक्षिण कोरिया, जपान आणि व्हिएतनाम शेजारचे शेजारचे सगळे देश पर्यायात दिलेले आहेत. आता त्यातल्या त्यात मग व्हिएतनाम आणि चीन अत्यंत जवळचे,
बरोबर, त्यापैकी एक उत्तर देता येतं आणि नाव बघा, वांग याम्पिंग. बरोबर. शी जिनपिंग नाव आपण वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं, किंवा आपल्या करंट अफेअर्स वाचताना नेहमी चर्चेत येतं. जिनपिंग. जिनपिंग कोण आहेत सांगा. जिनपिंग वरून यापिंग लगेच चीन आपल्याला लॉजिक लावता येते. पुढे बघा आता, आपल्याला माहिती आहे की 2019 मध्ये दोन केंद्रशासित प्रदेश तयार केलेले आहेत. एक म्हणजे जम्मू काश्मीर आणि दुसरा लडाख. खूप जास्त चर्चेत होतं, आपण सर्वांना माहिती आहे. म्हणजे त्यात काय असं, त्यावरती प्रश्न जाणारच, हे कॉमन सेन्सचा पार्ट होता. मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे की जीएस मधून पण त्याचा अभ्यास झाला पाहिजे आणि करंट अफेअर्सच्या अनुषंगाने पण त्याचा अभ्यास झाला पाहिजे. जीएस मध्ये पॉलिटी त्याचा आपल्याला संदर्भ येतो. 31 ऑक्टोबर ही तारीख कॉमन आहे, एम लक्ष्मण सरांच्या पुस्तकात त्याचा उल्लेख होता निश्चितच. न्यू एडिशन अर्थातच त्यावेळेस. लडाख हे केंद्रशासित प्रदेश बनले आणि केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये लेह आणि कारगिल या दोन जिल्ह्यांचा अंतर्भाव आहे. आणि पुढे बघा, उमंग नरुला हे लडाखचे नायब राज्यपाल आहेत. आता आपल्याला विचारले अयोग्य विधान, मला सांगा. पहिले दोन विधान राहू द्या बाजूला. जनरली जनरली बघा, जनरली लडाख चर्चेत आहे, जनरली जम्मू काश्मीर हे दोन केंद्रशासित प्रदेश चर्चेत आहे. न्यूजपेपरमध्ये त्यांचे राज्यपाल, नायब राज्यपाल वगैरे जे असणार आहेत ना, ही नाव आपल्या वाचनात येणारच आहे. येते का लक्षात तुमच्या, मला काय म्हणायचंय? मी कोणत्या गोष्टीवर फोकस करतो हे समजतंय का? हे लक्षात घ्या काळजीपूर्वक. मग इथं आयोग चुकवाय, आयोगाने अयोग्य विचारले, मग आयोग कुठं चुकवणार आहे? हे लॉजिक लागलं पाहिजे. उमंग नरूला हे वेगळं नाव देणार आहे आयोग. त्यावेळेसचा मी विषय सांगतोय, येते लक्षात. पुढे बघा आता, मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये किती महानगरपालिका आहे? महाराष्ट्राचे जिओग्राफीचा अभ्यास करताना महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहेत बाबा? त्यावेळेस 27-28 काहीतरी होत्या. मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे की मग मुंबई रिजन मध्ये कोणकोणत्या आहेत, लगेच ते काउंट करता आल्या पाहिजेत. जनरली महानगरपालिका आपल्या पाठ असतात. इथं बघा, 18, 11, 14. आता 18 तर एवढ्या जास्त एकाच मुंबई रिजन मध्ये नसणारच आहे, कारण टोटल काहीतरी 27 जर असेल तर 18 मुंबई महानगरमध्ये काय, किंवा 14 पण. म्हणजे 27च्या निम्म्या जवळजवळ मुंबई रिजन मध्ये असतील असं होईल का नाही? 11 आणि 9 पैकी कमीत कमी घेऊयात, कारण बाकीच्या महाराष्ट्राला देऊ ना बाकीच्या. येते लक्षात. आणि बघा, हे डबल डिजिट आहेत बाकीचे, हा सिंगल डिजिट आहे. पण जनरली हे पाठ असणं किंवा आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. पुढे बघा, आले लक्षात बघा, साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार. सांगितलंय साहित्य अकादमी आपल्याला माहित पाहिजे, सांगितलंय आपल्याला ज्ञानपीठ आपल्याला माहित पाहिजे. मागच्या लेक्चर्स मध्ये वारंवार ही चर्चा केली, हायलाइट केलं आपण. सांगितलं आपल्याला सरस्वती सन्मान हा पुरस्कार माहित पाहिजे. ठीक आहे. आपण पाहिलं की पद्म पद्म पुरस्कार जे आहेत तीन, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री, तीन प्रकारचे. भारतरत्न हा येईल. म्हणजे हे सगळे जे नागरी पुरस्कार आहेत ते आपल्याला माहित पाहिजेत. त्याचबरोबर संरक्षण क्षेत्रातील संबंधित किंवा मिलिटरी रिलेटेड जे आहेत आपल्याला, शौर्य पुरस्कार वगैरे, ते सगळे आपल्याला माहित पाहिजेत. अशोक चक्र असेल किंवा वेगवेगळे प्रकार जे आता परमवीर चक्र, महावीर चक्र, ते पुरस्कार आपल्याला सगळे माहित असणं अपेक्षित आहे किंवा त्यावरती आपण फोकस केला पाहिजे. साहित्य क्षेत्राशी संबंधित सगळे पुरस्कार माहित पाहिजे. क्रीडा क्षेत्राचे सर्वोच्च पुरस्कार जे असेल, खेलरत्न असेल, अर्जुन पुरस्कार असेल, ते आपल्याला माहित पाहिजे. ही आपण चर्चा वारंवार केलेली आहे. आले लक्षात. आणि ज्ञानपीठ पुरस्कारावर प्रश्न विचारलाय. भारतीय ज्ञानपीठ ही सांस्कृतिक संघटना आहे, ती संघटना देते. आपण टेलिग्राम चॅनेलला पण आपल्या बऱ्याच वेळा टाकलेले आहे की साहित्य अकादमी हा पुरस्कार आहे, भारत सरकार देते. बरोबर. ज्ञानपीठ पुरस्कारासाठीची ज्ञानपीठ संस्था आहे, आपण हे सांगितलेलं आहे. बरोबर. आणि सरस्वती सन्मान पुरस्कारासाठी बिर्ला फाउंडेशन आहे, आपण असं पाहिलेलं आहे. गव्हर्नमेंटचा पुरस्कार कोणता आहे तर साहित्य अकादमी. बरोबर. साहित्य अकादमी हा सर्वात जास्त इम्पॉर्टन्स आहे, सर्वात जास्त महत्वाचा आहे. ठीक आहे. बँका आणि त्यांची घोषवाक्य हा प्रश्न विचारला. आता मला सांगा, जनरली कितीतरी बँक आहेत आपल्याकडे, सार्वजनिक क्षेत्रातल्या असतील किंवा खाजगी क्षेत्रातल्या असतील. प्रत्येकाची घोषवाक्य आपल्याला जनरली पाठ होतीलच असं नाही. मग इथं काय लॉजिक लावता येते की जे दिलेत ते सगळे बरोबर आहे. येत आहे लक्षामध्ये तुमच्या, मला काय म्हणायचं नक्की? ठीक आहे, चालेल. आपण 2020च्या प्रश्नपत्रिकेचा आता अनालिसिस बघूयात. एकूण नेहमीप्रमाणे 15च प्रश्न होते. आता इथं फक्त एक फरक लक्षात घ्यायचा. आता बघा, थोडं मी तुलना करून सांगतो तुम्हाला, काळजीपूर्वक लक्षात घ्या गोष्टी. आपण 2020चा पेपर आता पाहणार आहोत. 21चा पाहिला, 22चा पाहिला, 23चा पाहिला आणि 24चा पाहिला. आपण पाहिलं की 24 मध्ये वन लाईनर प्रश्न फक्त 5 होते, मल्टिपल स्टेटमेंटचे क्वेश्चन 10 होते. 2023 मध्ये आपण पाहिलं की 10 प्रश्न वन लाईनर होते, 5 मल्टिपल स्टेटमेंटचे होते.
2022 मध्ये पण अगेन असंच पाहिलं की 11 प्रश्न काहीतरी मल्टिपल स्टेटमेंटचे होते. 4च प्रश्न, सॉरी 11 प्रश्न वन लाईनर होते, 4 प्रश्न मल्टिपल स्टेटमेंटचे होते. 21 मध्ये पण असंच पाहिलं की 12 प्रश्न वन लाईनर होते, 3च प्रश्न कसे होते, मल्टिपल स्टेटमेंटचे होते. 2020 मध्ये आता मात्र बघा, 4च प्रश्न वन लाईनर आहेत, बाकीचे 11 प्रश्न कसे आहेत, मल्टिपल स्टेटमेंटचे आहेत. आता हा एक तुम्हाला ट्रेंड लक्षात येतोय का? बघा, 20ला 4 प्रश्न वन लाईनर आहेत, पुढे मग 12, 11, 10, म्हणजे सरासरी 10-11 प्रश्न हे वन लाईनर विचारले, आणि परत कमी केले संख्या, परत 5 वरती एमसीक्यू आलेले. म्हणजे वन लाईनरचा ट्रेंड परत सुरू होऊ शकतो कदाचित. मग आता 25च्या प्रीच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर वन लाईनरचे प्रश्न वाढू शकते, असं म्हणू शकतो आपण या ठिकाणी. म्हणजे आपल्याला लक्षात येते की आपल्याला आता काय करायचं, पाठांतरावर जास्त फोकस करायचा आहे, असा त्याचा अर्थ आहे. वन लाईनर म्हटलं की तिथं अप्रोच लॉजिक जास्त लागत नाही. मग आपल्याला काय करायचंय, जे आपल्या थीम्स आपण ठरवणार आहोत करंट अफेअर्सच्या, त्या रिलेटेड डेटा आपण चांगला मल्टिपल रिव्हिजन त्याच्या आपल्या असल्या पाहिजेत, असा त्याचा अर्थ होतो सरळ सरळ. बघा, ह्या 15 प्रश्नांपैकी आंतरराष्ट्रीय घडामोडी अगेन म्हणलं की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींना जवळजवळ सारखं वेटेज दिलेलं आहे. महाराष्ट्रातील घडामोडी मात्र अगेन 2च प्रश्न आहे. म्हणजे एक लक्षात येते की 2020 पासून 24 पर्यंतचं अनालिसिस केल्यानंतर महाराष्ट्रातील चालू घडामोडींवरती फक्त 1-2 प्रश्न विचारले, आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती जवळजवळ इक्वल वेटेज दिलेले, समान समान प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे इंटरनॅशनल आणि नॅशनल इव्हेंट अभ्यासताना आपल्याला दोन्हीला महत्व द्यायचं आहे, असा त्याचा अर्थ होतो. चालेल, मग प्रश्न पाहताना बघा, आता एमसीक्यूचे प्रश्न जर सॉरी, विधानावरती आधारित मल्टिपल स्टेटमेंट आधारित क्वेश्चन जास्त असतील तर काहीतरी लॉजिक लागते का आपण पाहूयात. अर्थातच 2020चा पेपर जरा थोडा जीएसच्या अनुषंगाने टफ होता. करंट अफेअरचे क्वेश्चन बऱ्यापैकी टफ मानले गेले होते त्यावेळेस. तुमच्यापैकी ज्यांनी पेपर दिलाय त्यांना निश्चित हा अंदाज असेलच, पण ठीक आहे, तरी पण आपण काही लॉजिक लागते का बघूयात. आता गगनयान मोहीम पाहिले, स्पेस टेक्नॉलॉजी संबंधित काहीतरी घडतंय ना चांगलं, एखादं मोहीम जी जास्त चर्चेत असते, जसे की मागच्या 1-2 वर्षात आदित्य L1 मोहीम खूपच चर्चेत होती, आणि त्यावरती हमखास प्रश्न आलेला आपण पाहिलेला आहे. आले लक्षात? मग अशा ज्या मोहिमा चर्चेत, आता गगनयान त्यावेळेस खूप चर्चेत होती, त्यामुळे त्यावरचा डेटा आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. तिथं काय लॉजिकला वगैरे काय स्कोप वगैरे नाही. गगनयानसाठी मग किती 4 वैमानिकांची निवड झाली की 5 झाली, कुठल्या देशाचं सहकार्य घेतलंय आपण, तर रशिया वगैरे, हे त्यावेळेसचा डेटा आपला पाठ असणं अपेक्षित होतं. घोषणा 14ची आहे का नाही, पुढे घोषणा असणार आहे, अलीकडचा इव्हेंट आहे म्हणलं त्याची घोषणा अलीकडच्या 4-5 वर्षातच असू शकते, असं आपल्याला काहीतरी सांगता येऊ शकतं, लॉजिक लावता येऊ शकतं. आपल्याला अयोग्य विधानच विचारलेली आहे. पर्याय पाहिल्यावरती लक्षात येते की सी फिक्स अयोग्य आहे, तिथं काय चान्सच नाही. ठीक आहे, स्टील बी तर काय अयोग्य असणार नाही. रशियाच आपण सहकार्य घेतलं होतं, आपण हे पाहिलेलं, किंवा त्यावेळेस ती चर्चा होती, आता त्यावेळेसचा तो भाग आहे. पण तरी मी तुम्हाला एक सांगतो की आता करंटमध्ये जे कुठलीही मोहीम इस्रोची चर्चेत असेल तर त्यावरचा डेटा आपण कशा पद्धतीने अभ्यासला पाहिजे हे आपल्याला हा प्रश्न सांगतो. प्रामुख्याने व्यक्तींची संख्या वगैरे किती असेल, आता एक ऍस्ट्रॉनॉट आपल्या चर्चेत आहेत, त्या संबंधित आपण ते टोटल किती जण गेले वगैरे आपण हे पाहिलं पाहिजे. ठीक आहे, चालेल. पुढचा प्रश्न बघा, आता एखाद्या जगातील सर्वात मोठा अपृष्ठवंशीय कणाहीन प्राणी कोणकोणता आहे? जनरल नॉलेजचा पार्ट आहे, चर्चेत आला असणार आहे तो, न्यूजपेपरमध्ये काहीतरी त्यावरती चर्चा असणार आहे, म्हणून तो प्रश्न आलाय. ऑक्टोपस फसवायला दिलाय, लगेच लक्षात आलं पाहिजे. कटल फिश, कोलोसल स्क्विड आणि जायंट स्क्विड. आता इथं लक्षात आलं पाहिजे की स्क्विडवाले 2 दिलेत, एक उत्तर त्यातलं देऊयात. वन लाईनर प्रश्न आहे अगेन हा, आणि एकदम एक्सेप्शनल प्रकारातला हा प्रश्न वाटतो, वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतो. मग इथं आपण काहीतरी थोडं रिस्क घेण्याचा आपला कॉन्फिडन्स वाढवला पाहिजे. ठीक आहे, मग या स्क्विड पैकी आपण एक घेऊयात. हे जनरल प्रश्नांच्या बाबतीत माझ्या मते रिस्क नको घ्यायला, तिथं आपल्याला एकतर माहित असावं किंवा माहित नसावं, पण जिथं माहित असणं अपेक्षित नाही तिथं आपण रिस्क घेऊ शकतो ना, असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. पुढे बघा, टाइम पर्सन्स ऑफ द इयर कितीतरी वेळा प्रश्न आलाय, माहितीच पाहिजे. मला ही सुद्धा फसवायला पर्याय तिथं टाकतातच, कारण त्या नोबेल पारितोषिक विजेता आहे, शांततेचा नोबेल मिळाला होता, कधी मिळाला होता, 2014-15च्या आसपास काहीतरी माझ्या मध्ये मिळाला होता. म्हणजे हे जुना व्यक्ती ही वारंवार फसवायला येते. जनरली आपल्याला ते न्यूजपेपरमध्ये चर्चेत असल्यामुळे बरेच विद्यार्थी तिथे उत्तर मारून येतात. ठीक आहे, कमी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी.
मग इथं आता ग्रेटा थनबर्ग त्यावेळेस चर्चेत होती, सगळ्यांना माहित असणारा प्रश्न होता. पुढे बघा, आता बघा 2017ची न्यूज आहे. चहाबार बंदर नेहमी चर्चेत असतं. 17ला याचं हे सुरू झालं होतं उद्घाटन वगैरे. मग लक्षात घ्यायचं की जुना एखादा इव्हेंट नव्याने चर्चेत येतोय ना, आयोग त्यावरती जर प्रश्न विचारतोय ना, जनरली तिथं जास्त ताण आपल्याला नसणार आहे उत्तर देत आहे. चहाबार बंदराचं पहिल्या टप्प्याचं उद्घाटन 17मध्ये झालं बाबा. आणि मोक्याच्या चहाबार बंदराच्या कामकाजावर भारताद्वारे कृती करण्यात आली. सीमा क्षेत्राच्या बाहेर बंदर बनवण्याची भारताची पहिली वेळ असेल. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. आपल्याला अयोग्य विचारले, त्यामुळे ए आणि बी दोन्ही नाही हे उत्तर येणार आहे. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचे बरं का. तर अयोग्य विचारले, लॉजिक काय लागतं की हे जुनी न्यूज आहे बाबा, इथं काय चुकवलं नसणार आहे, दोन्ही स्टेटमेंट बरोबर असणार आहे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर असणार आहे तर अयोग्य नसलेले ए आणि बी दोन्ही नाही, हे काळजीपूर्वक वाचायचे. 4 उत्तर देणार आहोत. पुढे बघा, आता राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेची उद्दिष्ट विचारली होती. ठीक आहे, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल वरती प्रश्न आलाय, चर्चेत असेल ती काहीतरी संस्था म्हणून प्रश्न आलाय त्या वर्षी. पण ठीक आहे, इथं आपल्याला लॉजिक लागता येते की ही राष्ट्रीय कौशल्य विकास संस्था आहे. हा, कौशल्य प्रशिक्षणाच्या बाबतीत ते समर्थन करणार आहे का, करणार आहे काय, काय म्हणजे लोड घ्यायचाच नाही जास्त. सर्व क्षेत्रांमध्ये कौशल्य विकासाचे आयोजन करणे. आता येस, ऑब्विसली कौशल्य विकास संस्था आहे, त्यामुळे कुठल्याही विशिष्ट क्षेत्राला ते जास्त हे देणार नाही किंवा बायस म्हणून काम करणार नाही. सर्व क्षेत्रांमध्ये ते लक्ष देणार आहेत. आणि विद्यमान कौशल्य विकास योजनांच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन तीच संस्था करणार आहे. आपल्याला हे लॉजिक लावता येतं. इथं बघा, स्पेसिफिक बी आणि डी चं उत्तर पाहिलं तर सर्व क्षेत्रांमध्ये, आणि डी काय सांगते, फक्त महिलांचं सक्षमीकरण. तर महिला सक्षमीकरण हा स्पेसिफिक उद्दिष्ट येणार नाही, लक्षात घ्या. सगळ्यांसाठी ही संस्था कार्यरत राहणार आहे. प्रमुख उद्देश हा कौशल्य विकास असणार आहे, मग सगळ्यांच्याच बाबतीत असणार आहे. हा, त्यामुळे डी आपल्याला एलिमिनेट करतो. आता ऑल ऑफ द अबव नाहीये पर्याय आता, त्यामुळे मी हे लॉजिक सांगतो की हे महिलांचं आपल्याला एलिमिनेट करता येतं, बाकी घेता येतात. एबीसी. पुढे बघा, आता मागच्याही काही लेक्चर्स मध्ये मी वारंवार चर्चा केली, घटनात्मक कुठल्याही गोष्टी असतील. आता वित्त आयोग हा घटनात्मक आहे, बरोबर, संविधानिक आयोग आहे, आणि त्याच्या मग अध्यक्षपदी जर म्हणजे तो आयोगच नव्याने स्थापन केलेला आहे, आणि मग त्याच्या अध्यक्षपदी कोणाची तरी नेमणूक होणार असेल, बरोबर. आपण पाहिलं की महत्वाच्या जे सार्वजनिक प्राधिकरण असतील त्यांचे अध्यक्ष असतील, आणि घटनात्मक संस्थांचे अध्यक्ष असतील किंवा घटनात्मक पदं असतील, या सगळ्यांची आपल्याला माहिती असणं अपेक्षित असतं की आपण त्यावर चर्चा करणं अपेक्षित आहे. आता इथं काय लॉजिक लागतंय बघा. त्यावेळेस एन के सिंग निश्चितच चर्चेत होते. 70-80% विद्यार्थ्यांना हे माहितीच असणार आहेत, कारण इकॉनॉमिक्सच्या अभ्यासातून पण ते येतात आपल्याला. एन के सिंग हे आयोगाचे अध्यक्ष आहेत, बरोबर आहे विधान. बरोबर. आता पुढे बघा, पर्याय जर पाहिलं ना आपण, ए तर फिक्स बरोबर आहे, दोनच पर्याय शिल्लक राहतात, फक्त ए बी बरोबर आणि फक्त ए बरोबर. आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे सहजपणे, ऑल ऑफ द अबव पर्याय नाहीये, 3 स्टेटमेंट दिलेत. पुढच्या दोन्ही स्टेटमेंट मध्ये काय केलं असणार आहे बघा. इथे आता बघा, फक्त सी हा सिंगल पर्याय आणि फक्त ए हा सिंगल पर्याय. आपल्याला लक्षात येते, ए जर बरोबर असेल ना तर इथं बी मध्ये उलटा पालट केलेली आहे. दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आणि फक्त ए बरोबर उत्तर आपल्याला देता येते. हा, असं लॉजिक आपल्याला लागलं पाहिजे. पुढे बघा, आरे दुग्ध वसाहतीविषयी योग्य विधान निवडायला सांगितलेलं आहे. ही वसाहत 1946 मध्ये तयार झाली. वसाहतीचे उद्घाटन जवाहरलाल नेहरूंनी केलं. 1970 नंतर फिल्म सिटी तयार केली, आणि दुग्ध विकासासाठी दिलेल्या जमिनीवर करण्यात आली याची निर्मिती. कशाची? त्या फिल्म सिटीची. आणि आपल्याला लगेच लक्षात येते की तिसऱ्या वाक्याला चौथं वाक्य जोडले, सरळ सरळ उचललेली वाक्य वाटतात, बरोबर आहे. नेहरूंनी उद्घाटन केलं असेल तर केलं असेल बाबा. आता 46 म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदरचं आपल्याला एलिमेंट करता येतं. नेहरूंनी उद्घाटन केले, सरकार काहीतरी गोष्टी करते म्हणल्यावरती स्वातंत्र्यानंतरच असणार आहेत त्या गोष्टी. येते का लक्षात काय म्हणायचंय मला? बीसीडी बरोबर आहे. आता योग्यच विचारले, बीसीडी बरोबर येणार आहे. पुढे बघा, प्रतोदवर्ती विधान विचारले, आणि आता हे पॉलिटीच्या अभ्यासाचा भाग आहे. पॉलिटीमध्ये आपण व्हीप वरती, प्रतोदवर्ती वाचतो. मग कायदे मंडळातील सभागृहात पक्षातील सदस्यांची शिस्त वर्तन यासाठी प्रतोद जबाबदार असतो. हेच आपण पाहिलं की प्रत्येक पॉलिटीच्या अभ्यासात अभ्यास तो प्रत्येक पक्षाचा एक अधिकृत प्रतोद व्हीप असतो. ऑब्विसली मग हे स्टेटमेंट आपल्याला बरोबर माहिती असणं अपेक्षित आहे. तर ब्रिटिश संसदीय प्रणालीकडून ही पद्धत घेतलेली, हे पण आपल्या वाचनात येतं पॉलिटीचा अभ्यास करताना. आता प्रतोदच्या साह्यासह एक मुख्य प्रतोद असतो. या साह्यासाठी एक आणि एक मुख्य असतात. इथे बघा, डी स्टेटमेंट काय सांगते आपल्याला, राष्ट्रपतींच्या निवडणुकीवेळी प्रतोद खासदार आणि आमदार यांना विशिष्ट रीतीने मत देण्यासाठी निर्देशित करू शकत नाही. बरोबर आहे ना विधान? कारण
ठीक आहे. सभागृहात सदस्यांचं शिस्ताने वर्तन यासाठी तो परत जबाबदार असणार आहे. त्यांना तो निर्देश वगैरे त्या बाबतीत देणार आहे किंवा इतर कुठल्याही निर्णयाच्या बाबतीत तो आपल्या पक्षातील सदस्यांना निर्देश देणारच, की तुम्ही असं केलं पाहिजे, असं वोटिंग केलं पाहिजे. कारण त्यासाठीच तर ते प्रतोद असतात, की आपले मेंबर कुठं पडले नाही पाहिजेत किंवा त्यांनी काही जोल नाही केले पाहिजे. ठीक आहे, पण राष्ट्रपतीची निवडणूक घटनात्मक पद आहे, देशाचं सर्वोच्च देश प्रमुख आहे. त्याच पदाची जर निवडणूक असेल, निवडणूक म्हणलं की फ्री अँड फेअर इलेक्शनचं तत्व येतच. मग निर्देशित कोणालाच करू शकत नाही. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत तर नाहीच नाही. लगेच लक्षात आलं पाहिजे, कोणीच करू शकत नाही. डी बरोबरच आहे. आता इथे लक्षात येते की सी बाबा ठीक आहे, मुख्य प्रबोध आपण मिस होऊ शकतो वाचनाला, पण जनरली असतं. ठीक आहे, किंवा आपल्या पुस्तकात दिलेलं नसेल तर मग आपण जनरली बाबा असेल बाबा एक सहाय्यासाठी मुख्य प्रबोधाला दुसरा सहाय्यक असणार आहे. सर्व बरोबर घेता येतात. पुढे बघा, आता हॅट्रिक केलेली आहे 2019 मध्ये कोणत्या भारतीय गोलंदाजांनी. आता जनरली न्यूजपेपर वाचताना आपण पहिलंच स्पोर्टचं पेज ओपन करून न्यूजपेपर वाचायला सुरुवात करतो. मी जनरली, मला तर माझी सवयच आहे ती, मागच्या पेज पासून न्यूजपेपर वाचायला सुरुवात करतो. ठीक आहे, आपल्याला स्पोर्ट रिलेटेड गोष्टी आवडतात खूप. न्यूजपेपर वाचण्याची आवड तिथूनच सुरू झाली होती शाळेत असताना, स्पोर्टचे संबंधित. ठीक आहे, आता एक लक्षात घ्यायचंय, रवींद्र जडेजाने जर हॅट्रिक केली असती, किती गाजावाजा झाला असता बाबा. आता इथे 3-3चे गट दिलेत पर्यायात. ठीक आहे, डी एलिमिट करून पहिले 3 घेऊयात. एबीसी, हे मी लॉजिक एकदम एक्सेप्शनल केस मध्ये सांगतोय तुम्हाला, पण जनरली आपल्याला वाचनात येतं की बाबा हॅट्रिक कोणी कोणी घेतली होती. एक लॉजिक सेन्स लागतो ना. चर्चेत असतो मोहम्मद शामीने घेतली तर त्यावेळेस मग आपल्याला ते माहित असतं, किंवा आपण ती मॅच वगैरे पाहिली असते प्रत्यक्षात कधी कधी. आपल्यापैकी बहुतांश जणांना ज्यांना क्रिकेटची आवड आहे त्यांनी ते निश्चित पाहिले असतील त्या मॅचेस. पुढे बघा, अमेझॉन जंगलाला आग लागली होती, चर्चेत होतं खूप. तर ठीक आहे, हा इथं जीएसच्या आपल्याला मॅपिंगचा पार्ट वरती स्टेटमेंट विचारले होते. आता हे उष्ण कटिबंधीय पावसाळी जंगल आहे, माहितीच आहे आपल्याला. रेन फॉरेस्ट, अमेझॉन रेन फॉरेस्ट असं आपण म्हणतो, पावसाळी जंगल आहे आणि उष्ण कटिबंधीयच आहे ना ते. अमेझॉन ब्राझीलचा बहुतांश भाग त्याने व्यापलेला आहे. आपण जिओग्राफीचा अभ्यास करताना पाहतो अमेझॉनचं जंगल. आता पूर्वेला अटलांटिक समुद्र आहे का, आता बघा, हा दक्षिण अमेरिका खंडाचा भाग आहे. ठीक आहे, इकडं हे ब्राझीलचा बहुतांश भाग अमेझॉन रेन फॉरेस्टने व्यापलेला आहे. इकडे पूर्वेकडे अटलांटिक महासागर आहे, इकडे पॅसिफिक महासागर आहे. पूर्वेकडे अटलांटिक बरोबर आहे, बी तर बरोबरच आहे ना. तिसरा पर्याय एलिमेंट होतो. ए तर बरोबर आहे, ए आणि बी फिक्स बरोबर आहे, आणि तसे पर्याय 3 इकडे आहेत. त्यामुळे आता आपलं पुढचे विधान महत्वाचं. आता डी तर घेतच येते बरोबर आहे, काहीतरी वेगळं दिलं म्हणलं असेल बाबा, हे स्कीमर्स असणार आहेत. हम्म. मग दुसरं तर जातो, मग एक तर एबीडी बरोबर असणार आहे आणि एबीसीडी बरोबर असणार. आता इक्वेडोर छोटा देश आहे, 40% भाग कसा काय व्यापला जाईल. आता म्हणजे ज्याचं जनरल मॅप रिडिंग झालेलं आहे ना, त्याला हा अंदाज, त्याला हा गेसवर्क करता येतो. ठीक आहे, एलिमेंट होता. आणि इक्वेडोर एकदम इकडे पश्चिम भागात येतो, आणि अमेझॉन रेन फॉरेस्ट यांना पूर्व भागात जास्त पसार आहे. त्यामुळे इक्वेडोरचा फार कमी भाग असणार आहे आपल्याला, हे लगेच लक्षात आलं पाहिजे. पुढे बघा, हा अगेन मी काय म्हटलं की महिलांशी संबंधित काहीतरी, त्यांच्या हक्कांशी संबंधित न्यूज जर चर्चेत असेल ना, तर ते आपल्याला, आपण ती कॅच केली पाहिजे असं आपण म्हटलेलं आहे. आता मग इराणच्या महिलांसंदर्भात 2019 मध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. फुटबॉल पाहण्यासाठी स्टेडियम मध्ये जाण्याचा अधिकार. बघा, एलॉबरेट केलेला ऑप्शन. आता इथे बघा, बाकीकडे मतदानाचा अधिकार, कुटुंबाच्या मालमत्तेचा अधिकार, कॉमन ऑप्शन आहेत, घटस्फोटाचा अधिकार, बरोबर. आणि हे कॉमन ऑप्शन मध्ये कॉमन अधिकार येतात ना, मतदानाचा अधिकार, कुटुंब मालमत्तेचा अधिकार, घटस्फोटाचा अधिकार, आणि हा वेगळाच अधिकार काहीतरी दिलेला आहे, फुटबॉल पाहण्यासाठी स्टेडियम मध्ये जाण्याचा अधिकार. हे कॉमन नसणार आहे, काहीतरी वेगळं आहे, हेच उत्तर असणार आहे. बघा, आता राष्ट्रीय फिल्म पुरस्कार आले, राष्ट्र नॅशनल लेवलचे आणि इंटरनॅशनल लेवलचे महत्वाचे पुरस्कार आपण पाहिले, की जसं की आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपण ऑस्कर पुरस्कार पाहतो चित्रपट क्षेत्राशी संबंधित, तसं राष्ट्रीय स्तरावरती पण आपण पाहायला पाहिजे मग राष्ट्रीय फिल्म पुरस्कार. आता मराठी चित्रपटाला मिळालाय तर मग अगेन ते आपण वाचलं पाहिजे. नळा चित्रपटाला त्यावेळेस काय मिळालेलं आहे, बालक अभिनयाकरता श्रीनिवास पोकळेला पुरस्कार मिळाला. आणि मग तो जो नळा सिनेमा आहे त्यावेळेस चर्चेत होता, आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल. आता एक लक्षात घ्यायचं, आयोगाने बघा इथं काय केलेलं आहे. आता जनरली
हॅन्ड्री सैराट, नागराज मंजुळेंचे हे जे मूवी आहेत त्याचं डायरेक्शन त्यांनी केलेलं आहे नागराज मंजुळेंनी. आपल्याला जनरली माहित असतं. आता मी ज्यावेळेस हा नाळ मूवी पाहायला गेलो त्यावेळेस ही गोष्ट मी कॅच केली होती की की बाबा याचं डायरेक्शन मात्र सुधाकर रेड्डी एंकत्ती असं असं स्क्रीनवरती मोठं नाव आलं होतं, डायरेक्टर सुधाकर रेड्डी एंकत्ती. मग ते मी कॅच केलं की बाबा मग हा नाळ मूवी नागराज मंजुळेंनी प्रस्तुत केलाय किंवा त्यांनी त्याचे प्रोड्युसर आहेत आणि त्याचं डायरेक्टर मात्र वेगळं आहे, हे त्यावेळेस गोष्टी लक्षात आल्या. मग हे न्यूजपेपर वाचताना वगैरे या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत की डायरेक्टर वेगळा आहे बाबा या मूवीचा. आलंय लक्षात. जनरली नागराज मंजुळे वाटू शकता, तेच उत्तर बहुतांश जणांनी त्यावेळेस निश्चित माझ्या मते दिलं असेल. आपल्याला उत्तर हे देता आली पाहिजेत किंवा ह्या गोष्टी कॅच करता आल्या पाहिजेत, नक्की वेगळं काहीतरी आहे बाबा. आलंय बघा, साहित्य अकादमीवरती आलाय प्रश्न. फ्रिक्वेंटली प्रश्न आहे, साहित्य अकादमी, ज्ञानपीठ वारंवार प्रश्न विचारले गेलेले. पद्म पुरस्कार वारंवार प्रश्न विचारलाय. खेलरत्न, अर्जुन पुरस्कार वारंवार प्रश्न विचारले गेलेत. आले लक्षामध्ये. नक्की आपण कशावर फोकस केलं पाहिजे. ठीक आहे, अयोग्य विधानं विचारलं तर जनरली इंग्रजी. आता बघा, आपण म्हटलंय की नेहमी साहित्य अकादमी पुरस्कार असेल. ठीक आहे, आपण पाहिलं की साहित्य अकादमी पुरस्कार 22+2 भाषांना असेल. ज्ञानपीठ पुरस्कार आपण पाहिलं की 22+1 भाषाला असेल. आणि पुढे सरस्वती सन्मान टेलिग्रामवरती हे मी बऱ्याच वेळा टाकलेल्या आहेत गोष्टी. सरस्वती सन्मान पुरस्कार असेल तर 22 भाषांमध्ये दिले जातात, हे आपण चर्चा कम्पॅरेटिव्ह केलेली आहे. इथं ह्या गोष्टी लगेच लक्षात आल्या पाहिजे. आता जनरली आपण मराठीला कुठलं साहित्य अकादमी जर दिलं असेल तर ते आपण लगेच कॅच करू. आणि एक जर साहित्य अकादमी इंग्रजीत पण दिलं जातं तर तिथे ती गोष्ट लक्षात येते. त्यातल्या त्यात शशी थरूर यांना जर दिले असेल तर ते पण आपल्याला लगेच कॅच होतात गोष्टी. हे म्हणजे हे आपण अभ्यासाचा भाग आहे, लक्षात घ्या. इथं काय ऑप्शन म्हणजे इथं लॉजिकला काही स्कोप नाही. शशी थरूर यांना दिलाय तर दिलाय, ही माहिती आहे त्यावेळेस फॉर एक्झाम्पल, किंवा मला त्यावेळेस माहिती होतं. मग डी तर फिक्स बरोबर, आपल्याला अयोग्य विचारले त्यामुळे हा पर्याय जातो. डी अयोग्य नसणारच आहे. अयोग्य कोणते कोणते घ्यायचे आता लक्षात आलं पाहिजे की बाबा. ठीक आहे, 23 भाषांमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार 2021 देतात. आपण पाहिलं 22+2 चूक येते. आत्मचरित्रात दिले जात नाहीत. गंडवले वाक्य लगेच वाचल्यावर कळते. आणि इथे गंडवलं असणार आहे मराठीसाठी बाबा. अनुराधा पाटील यांना जर दिलाय तर नक्की कशासाठी दिलेलं आहे बाबा. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. पुढे बघा, निर्देशांक विचारलेला आहे. हवेची गुणवत्ता निर्देशांक. आता एन्व्हायरमेंटचा अभ्यास करताना पण या गोष्टी आपल्या अभ्यासात येतात. पर्यावरणाचा अभ्यास करतात, बरोबर. आणि दररोज डेली ती नोंद असते, आपल्याला माहिती आहे. आपण जनरली वृत्तपत्रात पण आपल्याला पाहायला मिळतं बघा, किंवा पुण्याचा एअर क्वालिटी इंडेक्स बाबा आज खूपच होता वगैरे, किंवा दिल्लीचा खूपच होता वगैरे, अशा आपल्याला जनरली वाचण्यात येतात गोष्टी. त्यामुळे हे बरोबर आहे. जेवढा निर्देशांक अधिक तेवढी प्रोत्साहनाची पातळी अधिक, कॉमन सेन्सचा पार्ट आहे. वाचनात येतं आपल्याला एन्व्हायरमेंट मध्ये पण आणि करंट अफेअर्स मध्ये पण. आता 500च्या बाबतीत आपण हे बऱ्याच वेळा एअर क्वालिटी इंडेक्स माझ्या तरी वाचनात खूप वेळा आलेला आहे. तुमच्यापैकी तुम्ही ह्या गोष्टी वाचता की नाही मला माहित नाही. पण हे लगेच त्यावेळेस मी ज्यावेळेस पेपर देत होतो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की 500 आहेत बाबा. आणि मग डीचं काय आहे तर हा निर्देशांक मोजण्यासाठी मॉनिटर मुख्य प्रदूषकांच्या केंद्रीकरणाची नोंद घेते. काहीतरी टेक्निकल गोष्ट दिलेली आहे इथे. बरोबर आहे बाबा. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. पुढे बघा, तर महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमा विवादात आपल्याला माहिती आहे, वारंवार चर्चेत असतो. त्याच्याविषयी अयोग्य विधानं विचारलेली आहेत. आता आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की बेळगाव हा कर्नाटक मधला जिल्हा आहे, म्हणजे कोणालाही माहिती आहे ना. बेळगाव सध्या कुठे कर्नाटकमध्येच आहे भाऊ, पण आपण त्यावरती दावा केलेला आहे कारण तिथे बहुतांश मराठी भाषिक लोक आहेत, हे पण माहिती आहे. मग ए आणि सी तर काहीच आपल्याला टेन्शन नसलं पाहिजे. बेळगाववर भाषेच्या आधारावर महाराष्ट्राने आपला दावा केलाय का, निश्चित केलाय. आणि बेळगाव कर्नाटक मधील जिल्हा आहे का, निश्चित आहे. त्यामुळं ए आणि सी तर अयोग्य नसणार आहे. ए आणि सी तर अयोग्य नसणार आहे. हे तिन्ही पर्याय सहज लगेच एलिमेंट होतात. राहायला फक्त बी डी आपल्याला अयोग्यच विचारले, बी आणि डी अयोग्य आहेत. हे आपल्याला जनरल सेन्सवरती पण उत्तर देता येतात किंवा जनरल नॉलेजच्या आधारे सुद्धा उत्तरं देता येतात. त्यामुळे प्रश्न नीट एमसीक्यू मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन, सॉरी, विधानांवरती आधारित मल्टिपल स्टेटमेंटचे जे क्वेश्चन आहेत ते आपण काळजीपूर्वक एलिमेंट करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. लक्षामध्ये बघा, अशा प्रकारे आपण बघा 2020 ते 2024 राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रश्न पाहिले, स्टेट सर्व्हिस फिलिंगचे. ठीक आहे, आता आपण काय करूयात पुढच्या लेक्चर्स मध्ये ह्या 20, 21, 22, 23, 24 ह्या 5 प्रश्न पत्रिकांचं काय करूयात,
कम्पॅरेटिव्ह अनालिसिस करूया, तुलनात्मक पद्धतीने गोष्टी एकदा परत मी थोडक्यात रिवाईज करूयात. आपण आता ऑलमोस्ट बऱ्याचदा चर्चा केलेली आहे, तुमच्याही बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या असतील, नक्की कुठल्या थीम्स वरती फोकस केलेला आहे. पण तरी आपण कम्पॅरेटिव्ह एकदा ती चर्चा करूया, जेणेकरून आपल्याला पुढच्या अभ्यासाच्या दृष्टीने त्या गोष्टी सोप्या जातील किंवा कंटेंट आपला डिझाईन करताना एक्स्ट्रॅक्ट करताना गोष्टी सोप्या जातील. ठीक आहे. आता बघा, पुढे आपण मग कंबाईनचे पण 2023-24 चे प्रश्न पाहूयात लेटेस्ट. त्यांचे कम्पॅरेटिव्ह अनालिसिस घेऊयात आणि मग प्रत्यक्षात आपल्या लेक्चर्सला सुरुवात करूयात, करंट अफेअरच्या अभ्यासाला सुरुवात करूयात. चालेल, आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्यू सो मच.